चला फिटिंग त्वरित लावून घ्या आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर कृपया करून आमच्यापर्यंत पाठवा. गणेश आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी चला फिटिंग त्वरित लावून घ्या. वरपेवाडी टीम फिटिंग तुम्ही स्वीकारली 3 ओव्हरची मॅच. चला सहकार्याची अपेक्षा करा वेळेच्या बाबतीत. पंच राहुलजी आपण ताकीद द्या खेळाडूंना अन्यथा 1 ओव्हर कमी करण्याचा निर्णय आयोजक घेऊ शकतात. तर योगेशजी मालुसरे आपण व्यासपीठावर या. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न अति घाई संकटात नाही. हा चौकार पाहायला मिळतोय. जजमेंट चुकला आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना चला बॅटिंग करणारी टीम आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. आणखीन एक पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय समोरच्या दिशेने. एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते मच्छिंद्रच्या माध्यमातून आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. 6 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर उसी घेतली परंतु त्या उसीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सेकंड मोमेंटला बॉल जज केलाय आणि या स्पर्धेतील सर्वात देखणा झेल गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून टिपला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय भरपूर बाउन्सर होता परंतु बॅट्समन थोडासा फ्लाय झाला. दिशा देण्याचा प्रयत्न. बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्यासाठी गेला पहिल्या मोमेंटला. हातातून बॉल थोडासा उडाला परंतु त्यानंतर जजमेंट चांगलं होतं आणि सेकंड अटॅकने बॉल जज केला. 6 रनवर पहिला बॅट्समन गमावलाय श्री गणेश 11 तामिनी या टीमने. न्यू बॅट्समन प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण साठी हा बॉल प्रॉपर टायमिंग. नो बॉलचा इशारा जरूर आलाय परंतु रन किती मिळतील हा षटकार. नो +1. टोटल 7 रन ऍड होतील. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सात रन ऍड होतात. 13 रन आतापर्यंत होतात. फ्रीडची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये.
हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. एक चांगला बाउन्सर होता परंतु नो बॉलचा इशारा. अशा धावा रोखाव्या लागतील. जय भवानी वरपेवाडी या टीमच्या बॉलर सुरेशला आणखीन एक मोठा फटका. नो प्लस 1 आणि गोलंदाजामध्ये बदलाव केला जाईल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम शेवटचे 2 चेंडू राहिलेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण पावसाळी वातावरण आहे. पावसाचं वातावरण. पावसाळी स्पर्धा आहे. गायक होण्याची लवकरात लवकर दाट शक्यता आहे आणि त्यासाठी वेळेच्या बाबतीत थोडीच सहकार्याची अपेक्षा करा. सहकार्याची अपेक्षा आहे तुमच्याकडून. 18 रन आतापर्यंत होत आहेत. आणखीन एक वाईट बॉल. 19 रन. लॉफ्ट केलाय परंतु या क्षणाला एक धाव देखील पूर्ण होते. फेकी गचाळ राहिले आणि 3 रन ऍड होतील. 3 रनच्या साह्याने 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 22 रन. इनसाइड एज आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 रन. चला न्यू बॉलर त्वरित आपण बॉलिंग मार्कवर. स्पेल नंबर 2. स्पेल नंबर 2. सज्ज होतोय अंकुश. पहिला बॉल बिगिट केलाय.
झेलची संधी होती परंतु जजमेंट चुकलं फिल्डरचं आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये पाहायला मिळतंय. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला, एक सिंगल. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 रन. आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न प्रवीणच्या माध्यमातून, परंतु प्रॉपर टायमिंग. 6 रनसाठी प्रवीण इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक मोठा धमाका. आज षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 33 रन. क्लीन बोल्ड, ईट का जवाब पत्थर से. चला न्यू बॅट्समन त्वरित जा. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु एक देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. योगेश न्यू बॅट्समन. 1 रनच्या साह्याने 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 रन. चला नेक्स्ट बॉलर त्वरित या. कॅमेरामॅन चला, 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला गेलाय. आतापर्यंत 12 मिनिटं झालीत. रनआउटची संधी आणि एकेरी धाव या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडला, थोडासा प्रभावित करणारा चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. 35 रन आतापर्यंत होत आहेत. पावसाच्या तरी बरसतात, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा. छत्तीस रन आतापर्यंत होतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 37. आखूड पद्धतीचा हा बॉल. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 38. हा बॉल देखील वेग भन्नाट होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये
एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. या बॉलवर विकेट केलाय एलिव्हेशन, परंतु झेल सुटला. 2 धावा मात्र जरूर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल देखील या ठिकाणी पूर्ण होते. तिसरी धाव देखील पूर्ण झाली. एक्केचाळीस रन आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील आक्रमण केले. झेलची संधी होती परंतु थोडासा आवाक्याच्या बाहेर होता हा बॉल. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 रनच्या साह्याने 43 रन होत आहेत. धावा होतात आणि 44 रनचं टार्गेट असेल. चला फिडिंग त्वरित लावून घ्या. त्रेचाळीस रन होतात आणि 44 रनचं लक्ष. चला बॅटिंगसाठी त्वरित बॅट्समन दाखल करा. अठरा बॉल आणि 44 रनची गरज आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जय भवानी वरपेवाडी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जे मायबाप प्रेक्षक ओमसाई MTC च्या माध्यमातून तर विनंती असेल की मैदानाच्या आतमध्ये राहुल दादा जे ऑफ साईडला त्या ठिकाणी छत्री घेऊन बसलेत ना, त्यांना आपण कृपया करून उठण्याची विनंती करा. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराज चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आणि हंगामातील एक अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तुम्हा सर्वांचे लाडके आणि 32 शिराळा तालुक्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व शंकरदादा मोहिते साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपये या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभले. संघ मालक चिंतामणी 11 लोकरे आई धामणी सुनील दादा मस्कर यांच्या माध्यमातून देखील 8,000 या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक देखील पुरस्कृत केले गेले. हे जे संपूर्ण चषक आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय संदीप दादा चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. विशेष सहकार्य सचिन दादा गायकवाड, रामभाऊ यमगर, गणेशजी निकम, अमरजी पाटील. मॅन ऑफ द मॅच साठी मालिकावीरासाठी रेनकोट ज्यांच्या माध्यमातून सौजन्य केले
आदरणीय राजूभाऊ कळंबे उत्कृष्ट बॅट्समनसाठी बॅट पुरस्कृत केली गेली. आदरणीय रणजितजी बाईंगडे उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून शूज पुरस्कृत केले गेलेत. पश्चिम महाराष्ट्रातील एक सुपरस्टार खेळाडू गणेशजी शिंदे सामनावीरासाठी प्रत्येक सामनावीरासाठी छत्री ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. सूरजजी शिवाय सोन्या संपूर्ण चेंडू या स्पर्धेसाठी सुधीरजी जाधव नाना आज ज्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा देखील साकारली आणि आज हे ग्राउंड ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलं ते म्हणजे रोहन 11 पानेरी टीमचे अजयजी पवार आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक समालोचक सौजन्य DJ राहुल जे अध्यक्ष आहेत वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनचे. त्यानंतर अल्पहार ची व्यवस्था ज्यांनी पुरस्कृत केली गेली MS गारवा से मालक महेशजी शिंदे आणि स्टार क्रिकेटर पाटण तालुका रणजितजी जाधव आज हे जे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. रोशनजी फराड ओमसाई MTC लाईव्ह जे प्रोप्रायटर आहेत आणि भरपूर चांगली कामगिरी. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पाच रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल. हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. चला मॅच त्वरित स्टार्ट करा राहुलजी कारण थोडासा उजळा आलाय. स्पेल नंबर 2. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. डॉट बॉलची समाप्ती. हा बॉल देखील वेग बननाट होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. लॉफ्ट केलाय प्रॉपर टायमिंग. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. एक सिंगल देखील पूर्ण होते. एक रनच्या साह्याने 8 धावा. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. चला विनंती असेल की जे खेळाडू प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेत राहुलजी आपण त्यांना सूचित करा. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचं अंतिम षटक शिल्लक आहे. 10 रन आतापर्यंत होत आहेत. 6 बॉल आणि 34 रनची गरज. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. गोलंदाज साहिल. पहिला बॉल.
गोलंदाज साहिल, अपकमिंग गोलंदाज दिनेश. वेग भन्नाट होता परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा. डॉट बॉलची समाप्ती. हा बॉल देखील लॉफ्ट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. हा बॉल देखील आणखीन एक अवांतर स्वरूपाची धाव ऍड होते. लॉफ्ट केलाय. एक धाव देखील होईल की काय, परंतु डॉट बॉलची समाप्ती. लॉंग अँड हाय, प्रॉपर टायमिंग. असे फटके जर सुरुवातीला लगावले असते तर कुठेतरी विजयाच्या जवळ आले असते. गोलंदाज सज्ज होते. चला नेक्स्ट मॅच तामिनी विरुद्ध तामिनी. चला त्वरित या. चला तामिनी 11 तामिनी. दोन्ही टीमचे कॅप्टन अजित 11 तामिनी आणि श्री गणेश 11 तामिनी या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा हिरो ठरलेत प्रवीणजी. आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी.